मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार। नमस्कार. मन की बात में मन की बात मध्ये फिर एक बार आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आज मन मन की बातची सुरुवात हम भारत आपण भारताच्या यशाच्या उल्लेखानं करणार आहोत. इस महीने की या महिन्याच्या सुरुवातीला भारत भारत इटली से इटलीतून आपला एक बहुमूल्य असा वारसा आणण्यात यशस्वी झाला आहे. ये धरोहर है हा वारसा आहे कि अवलोकितेश्वर पद्मपाणीची 1000 वर्षांहूनही प्राचीन अशी मूर्ती. ये मूर्ति ही मूर्ती वर्ष पहले काही वर्षांपूर्वी बिहार में बिहारच्या गयाजी मधल्या देवीचं स्थान कुंडलपूर मंदिरातून चोरीला गेली होती. परंतु भरपूर प्रयत्न करून भारताला अखेर ही मूर्ती परत मिळाली आहे. ऐसे ही अशीच काही वर्षांपूर्वी तमिलनाडु के तामिळनाडूच्या वेल्लूरहून भगवान अंजनेयर हनुमानाची मूर्ति चोरीस गेली होती. हनुमान जी हनुमानाची ही मूर्ती सुद्धा 600 ते 700 वर्ष प्राचीन होती. इस महीने की या महिन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियात आपल्याला ती मिळाली. प्राप्त हुई। तिथून ती आपल्या मोहिमेकडे सुपूर्द करण्यात आली. साथियों, मित्रांनो, हजारों हजारो वर्षांच्या आपल्या इतिहासात देश के देशाच्या कानाकोपऱ्यात एक से बढ़ एकाहून एक सुरेख मूर्ती सतत बनत राहिल्या. उसमें श्रद्धा भी, त्यात श्रद्धा होती, सामर्थ्य भी, शक्ती होती, कौशल्य भी कौशल्यही होतं और आणि विविधताओं वैविध्यानं भरलेल्या होत्या. और हमारी हर मूर्तियों आणि आपल्या प्रत्येक मूर्तीमध्ये तत्काल तत्कालीन काळाचा प्रभाव सुद्धा दिसून येतो. ये भारत की या भारताच्या मूर्तिकलेचं दुर्मिळ उदाहरण तर होत्याच, परंतु आपल्या श्रद्धा सुद्धा तिच्याशी जोडलेल्या होत्या. लेकिन अतीत में परंतु इतिहासात कित्येक मूर्ती चोरी होऊन देशाबाहेर जात राहिल्या. कभी इस देश कधी या देशात तर कधी त्या देशात या मूर्ती विकल्या जात राहिल्या. और उनके लिए आणि त्यांच्यासाठी तर त्या फक्त कलाकृती होत्या. न उनको त्यांना त्यांच्या इतिहासाशी काहीही देणं घेणं नव्हतं, श्रद्धा से ले ना श्रद्धेचं काही महत्त्व होतं. मूर्तियों को वापस या मूर्ती परत आणणं भारत माँ हे भारत मातेच्या प्रती आपलं कर्तव्य आहे. इन मूर्तियों में या मूर्तींमध्ये भारताचा आत्मा, आस्था का श्रद्धेचा अंश आहे. इनका एक या मूर्तींचं एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व सुद्धा आहे. ही जबाबदारी समजून भारतानं आपले प्रयत्न वाढवले और इसका कारण आणि यामुळे चोरी करण्याची ही जी एक काही प्रवृत्ति होती उसमें भी तिला दहशत निर्माण होऊन पायबंद बसला. देशों में ज्या देशांमध्ये या मूर्ती चोरी करून नेल्या गेल्या अब उन्हें त्यांनाही असं वाटू लागलं की भारताशी संबंधांमध्ये रिश्तों में सौम्य शक्तीचा जो राजनैतिक प्रवाह असतो त्याचं महत्त्वही खूप असू शकतं. क्योंकि कारण या मूर्तींशी भारताच्या भावना जोडल्या आहेत, भारताची श्रद्धा जोडलेली आहे आणि एक प्रकारे लोकांच्या परस्परांमधल्या संबंधांमध्ये सुद्धा त्या मोठं बळ निर्माण करतात. अभी आपने कुछ दिन पहले आपण काही दिवसांपूर्वीच पाहिलं असेल, काशीहून चोरीला गेलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती सुद्धा परत आणली गेली होती. ये भारत के प्रति हे भारताप्रती बदलत चाललेल्या जागतिक दृष्टिकोनाचं उदाहरण आहे. साल 2013 वर्षापर्यंत करीब जवळपास 13 मूर्ती भारतात आणल्या गेल्या. लेकिन पण गेल्या 7 वर्षात 200हून जास्त अत्यंत मौल्यवान मूर्तींना भारतानं यशस्वीपणे मायदेशी परत आणला आहे. अमेरिका, अमेरिका, ब्रिटन, हॉलैंड, हॉलंड, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी, जर्मनी, सिंगापूर ऐसे अशा कितीतरी देशांनी भारताच्या या भावना समजून घेऊन मूर्ती परत आणण्यात आपली मदत केली आहे. मैं पिछले साल मी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जेव्हा अमेरिकेत गेलो होतो तो वहाँ मुझे तेव्हा मला अनेक प्राचीन अशा कितीतरी मूर्ती आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या अनेक वस्तू मिळाल्या होत्या. हुई देश की जब जेव्हा देशाचा मौल्यवान वारसा परत मिळतो तेव्हा साहजिकच इतिहासावर श्रद्धा असलेले, पुराणवस्तू संग्रहावर श्रद्धा ठेवणारे, आस्था आस्था आणि संस्कृतीशी जोडलेले लोक और एक हिंदू आणि एक भारतीय या नात्यानं हम सब आपल्या सर्वांना आनंद होणं खूप स्वाभाविक आहे.
साथियों, मित्रांनो, भारत भारतीय संस्कृती आणि आपल्या वारशाची चर्चा करत असतानाच में आज मी आज आपल्या मन की बातमध्ये दोन व्यक्तींशी तुमची ओळख करून देऊ इच्छितो. दिनों सध्या गेले काही दिवस फेसबुक, ट्विटर और आणि इंस्टाग्रामवर तंजानिया की टांझानियातले भाऊ बहीण किली पॉल आणि त्यांची बहीण निमा हे दोघे जण चर्चेत आहेत. और मुझे पक्का आणि मला ठाम विश्वास आहे आपने भी की आपणही त्यांच्याबाबत के बारे नक्कीच ऐकलं असेल. में उनके अंदर त्यांच्यामध्ये भारतीय संगीताबद्दल एक ध्यासच आहे, वेळ आहे आणि त्यामुळेच हे दोघेही अत्यंत लोकप्रिय आहेत. लिपसिंक म्हणजेच ओठांच्या हालचालींच्या त्यांच्या पद्धतीवरून हे लक्षात येतं की यासाठी ते किती प्रचंड कष्ट घेत आहेत. हाल ही में नुकतंच आपल्या प्रजासत्ताक दिनी आपलं राष्ट्रगीत जनगण मन गाताना त्यांचा व्हिडिओ भरपूर प्रमाणात पाहिला गेला होता. खूब वायरल हुआ था. काही दिवसांपूर्वी त्यांनी लता दीदींचं गीत गाऊन त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली होती. श्रद्धांजलि भी दी थी. मैं मी या अद्भुत सर्जनशीलतेसाठी हे दोघेही भाऊ बहीण किली आणि निमा यांची खूप प्रशंसा करतो. कुछ दिन पहले काही दिवसांपूर्वी जानिया में टांझानियामध्ये भारतीय वकिलातीत त्यांना सन्मानितही करण्यात आलं होतं. भारतीय भारतीय संगीताची ही जादूच अशी आहे की सर्वांना त्याची भुरळ पडते. मुझे याद है मला आठवतं कुछ वर्ष पहले काही वर्षांपूर्वी जगात 150हून जास्त देशांमधल्या गायक आणि संगीतकारांनी आपापल्या देशांमध्ये आपापल्या वेशभूषेत पूज्य बापूंचं, महात्मा गांधीजींचं अत्यंत प्रिय असलेलं भजन वैष्णव जनतो गाण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. आज जब आज जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याची 75वी जयंती साजरी करत आहे, पर्व मना रहा है, तेव्हा देशभक्तीपर गीतांच्या संदर्भातही असे प्रयोग केले जाऊ शकतात. किए जा सकते हैं. जहाँ याद्वारे विदेशी परदेशी नागरिकांना, वहाँ के त्यांच्या प्रसिद्ध गायकांना भारतीय भारतीय देशभक्तीपर गीतं गाण्यासाठी आमंत्रित केलं जावं. इतकंच नव्हे तर टांझानियामधले किली आणि निमा जर भारताच्या गीतांवर अशा प्रकारे लिपसिंक म्हणजेच फक्त ओठांची हालचाल करून गाणं सादर करू शकतात, तर आपल्या देशात आपल्या अनेक भाषांमधली अनेक प्रकारची गीतं आहेत. प्रकार के गीत है. आपली गुजराती मुलं गुजराती बच्चे तमिळ गीतांवर तसं करू शकत नाही का? करें, केरळची मुलं आसामी गीतांवर तसं करू शकतात. कन्नड मुलं जम्मू काश्मीरच्या गीतांवर लिपसिंग करू शकतात. असं एक वातावरण आपण बनवू शकतो ज्यात एक भारत श्रेष्ठ भारतचा अनुभव आपण घेऊ शकू. इतना ही नहीं, इतकंच नव्हे तर आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एक वेगळ्या पद्धतीनं अवश्य साजरा करू शकतो. मना सकते हैं. मैं देश मी देशातल्या नव युवा वर्गाला आवाहन करतो की या की भाषा भारतीय भाषांमधली जी लोकप्रिय गीत आहेत त्यावर आपण आपल्या पद्धतीनं व्हिडिओ ध्वनिचित्रफित बनवा. खूप लोकप्रिय होऊन जाल आपण आणि देशातल्या वैविध्याची ओळख नव्या पिढीला होईल. परिचय होगा. मेरे प्यारे, माझ्या प्रिय देशवासियांनो, अभी कुछ दिन पहले आताच काही दिवसांपूर्वी आपण हमने मातृभाषा दिन साजरा केला. जो विद्वान लोग हैं जे विद्वान आहेत वो मातृ ते मातृभाषा शब्द कुठून आला, त्याची उत्पत्ती कशी झाली, यावर खूपशी पांडित्यपूर्वक माहिती आपल्याला देऊ शकतील. मैं तो मी तर मातृभाषेबद्दल इतकंच म्हणेन की जसं आपलं जीवन आपली आई घडवत असते ना, तसंच आपली मातृभाषा ही आपलं जीवन घडवत असते. मातृभाषा भी आई हमारे जीवन को आणि मातृभाषा माँ दोन्ही मिळून जीवनाचा आपला पाया मजबूत करतात, फाउंडेशन को चिरस्थायी करतात. चिरंजीव बनाते हैं. जसं आपण से आपल्या आईला सोडू शकत नाही, छोड़ सकते हैं, तसंच ऐसे ही आपल्या मातृभाषेलाही सोडू शकत नाही. भी नहीं छोड़ सकते. मुझे मला खूप वर्षापूर्वीची एक गोष्ट आजही लक्षात आहे. मुझे जेव्हा मला अमेरिकेला जावं लागलं तो अलग अलग तेव्हा वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये जाण्याची मला संधी मिळत असे. कि एक बार मेरा एकदा मला तेलुगू कुटुंबात जाण्याची संधी मिळाली और मुझे आणि मला एक आनंददायी दृश्य दिसलं. उन्होंने मुझे बताया त्यांनी मला सांगितलं कि हम लोगों ने की आम्ही कुटुंबासाठी एक नियम तयार केला आहे. कितना कितीही काम असो,
जर आम्ही शहराबाहेर गेलेलो नसू नहीं है तर कुटुंबातले सर्व सदस्य रात्रीचं जेवण टेबल पे टेबलवर एकत्र बसूनच घेणार. और दूसरा आणि दुसरा नियम म्हणजे के टेबल रात्रीच्या जेवणाच्या वेळी टेबलवर सर्व कुटुंबीय तेलुगू भाषेतच बोलतील. जो बच्चे कुटुंबातली जी मुलं त्या देशात म्हणजे अमेरिकेत जन्माला आली होती त्यांनाही हाच नियम लागू होता. मातृभाषा आपल्या मातृभाषेप्रती त्यांचं हे प्रेम पाहून या कुटुंबानं मला खूपच प्रभावित केलं. प्रभावित हुआ था. साथियों, मित्रांनो, आजादी के स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही कुछ लोग काही लोक एक प्रकारच्या मानसिक द्वंद्वात जगत आहेत, ज्यामुळे त्यांना आपली भाषा, भाषा आपला पोशाख, पहनावे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी एक संकोच याबद्दल एक प्रकारचा संकोच, न्यूनगंड वाटतो. जगात इतरत्र खरं तर ऐसा नहीं. असं कुठेच नाहीये. हमारी मातृ आपली मातृभाषा आहे, हमें आपण ती अभिमानानं बोलली पाहिजे. साथ बोलना चाहिए. आणि आपला भारत तर हमारा भारत भाषांच्या बाबतीत इतका समृद्ध आहे में की त्याची समृद्ध है, तुलनाच होऊ शकत नाही. तुलना ही नहीं हो सकती. हमारी आपल्या भाषांचं सबसे बड़ी खूबी सर्वात मोठं सौंदर्य हे आहे कश्मीर की काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत, कच्छ से कच्छ ते कोहिमा पर्यंत सैकड़ों शेकडो भाषा, हजारों हजारो बोली भाषा या एकमेकांपेक्षा वेगळ्या असल्या तरीही त्या एकमेकांमध्ये मिसळलेल्या आहेत, एकजीव झालेल्या आहेत. भाषा अनेक आहेत पण भाव एकच आहे. सदियों से हमारी कित्येक शतकांपासून आपल्या भाषा एकमेकांकडून शिकत स्वतःला समृद्ध बनवत आल्या आहेत, एक दूसरे एकमेकांचा विकास करत आहेत. रही है. भारत में भारतातली तमिळ भाषा सबसे ही जगातली सर्वात प्राचीन भाषा आहे और इस बात आणि याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे की जगातला इतका मोठा वारसा आपल्याकडे आहे. उसी प्रकार से याच प्रकारे जितने जितकी प्राचीन धर्मशास्त्र आहेत उसकी भी त्यांची अभिव्यक्ती सुद्धा आपल्या संस्कृत भाषेतच आहे. भारत के लोग भारतीय लोक जवळपास 121 म्हणजे असं बघा, आपल्याला अभिमान वाटेल. आपण 121 प्रकारच्या मातृभाषांनी एकमेकांशी जोडले गेले आहोत. और इनमें आणि यातील 14 भाषा तर अशा आहेत जो ज्या 1 कोटीहून जास्त लोक दैनंदिन आयुष्यात बोलत असतात. यानी म्हणजे जितनी जितकी अनेक युरोपीय देशांची एकूण लोकसंख्या नाही उससे ज्यादा त्यापेक्षा जास्त लोक हमारे आपल्या इथे अलग विविध 14 भाषांशी जोडले गेले आहेत. साल 2019 या वर्षात हिंदी हिंदी दुनिया जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये 3ऱ्या क्रमांकावर होती. तीसरे क्रम याचाही प्रत्येक भारतीयाला खूप अभिमान वाटला पाहिजे. भाषा भाषा ही केवळ अभिव्यक्तीचं माध्यम नाही, तर भाषा समाज समाजाची संस्कृती आणि परंपरांना वाचवण्याचं काम करत असते. काम करती है. अपनी भाषा आपल्या भाषेच्या वारशाला वाचवण्याचं काम ऐसा ही सुरिनामचे सुरजन परोहीजी सुरजन परोही करत आहेत. या महिन्याच्या 2 तारखेला तारीख को ते 84 वर्षांचे झाले आहेत. उनके पूर्व त्यांचे पूर्वजही कित्येक वर्षांपूर्वी हजार हजारो कामगारांसोबत रोजीरोटीसाठी सुरिनामला गेले होते. सुरजन परोही सुरजन परोहीजी हिंदी में हिंदीत खूप बहुत चांगल्या कविता करतात आणि तिथे त्यांची गणना राष्ट्रीय राष्ट्रीय कवींमध्ये केली जाते. यानी म्हणजे आजही त्यांच्या हृदयात हिंदुस्थान असतो तान धड़क आणि त्यांच्या कार्याला उनके कार्य हिंदुस्थानी मातीचा सुगंध आहे. की महक है. सुरनाम सुरिनामच्या नागरिकांनी सुरजन परोहीजी यांच्या नावे एक संग्रहालय बनवलं आहे. बनाया है. मेरे लिए 2015 मध्ये त्यांना सन्मानित करण्याची संधी मला मिळाली होती. मुझे उन्हें ही माझ्यासाठी सम्मानित करने का अत्यंत सुखद गोष्ट आहे. साथियों मित्रांनो, आज के दिन आजच्या दिवशी यानी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आहे. गौरव दिवस भी है. सर्व सर्व मराठी बंधू भगिनींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ये दिन हा दिवस मराठी मराठी कविवर्य विष्णु विष्णू वामन शिरवाडकरजी, वारकर जी श्रीमान कुसुमाग्रजजी जी को यांना समर्पित आहे.
आज ही आजच कुसुमाग्रज कुसुमाग्रजजी यांची जन्म जयंती। जयंतीही आहे. कुसुमाग्रज कुसुमाग्रजजींनी मराठीमध्ये कविता केल्या, अनेक नाटकं लिहिली आणि मराठी साहित्याला एक नवी उंची मिळवून दिली. साथियों, मित्रांनो, हमारे यहाँ आपल्याकडे भाषेची भाषा की स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत. मातृभाषा मातृभाषेचं स्वतःचं विज्ञान, असं एक शास्त्र आहे. इस विज्ञान को हे शास्त्र समजून घेऊन राष्ट्र राष्ट्रीय शिक्षण धोरणात स्थानिक स्थानिक भाषेतून शिकण्यावर जोर दिला गेला आहे. जोर दिया गया है। आमचे व्यावसायिक अभ्यासक्रमही स्थानीय स्थानिक भाषांमधून शिकवले जावेत इसका प्रयास यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आजादी के अमृत काल स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी काळात या प्रयत्नांना आपण सर्वांनी मिळून वेग दिला पाहिजे. गति देनी चाहिए हे स्वाभिमानाचं काम आहे. का काम है। माझी अशी इच्छा आहे आप की आपण ज्या मातृभाषेत बोलता उसकी खूबियों के त्यांनी तिच्या वैशिष्ट्यांबद्दल काही ना काही जाणून घ्यावं कुछ न कुछ आणि काही ना काहीतरी लिहावं. साथियों, मित्रांनो, काही दिवसांपूर्वी माझी भेट मुलाकात माझे मित्र मेरे मित्र आणि केनियाचे माजी पंतप्रधान राईला ओडिंगाजी यांच्याशी झाली. ये मुलाकात ही भेट अत्यंत मनोरंजक तर होतीच, लेकिन पण अतिशय भावनाप्रधानही होती. हम बहुत अच्छे मित्र आम्ही खूप चांगले मित्र झालो आणि मनमोकळेपणे भरपूर गप्पाही मारतो. कर रहे थे। जेव्हा आम्ही गप्पा मारत होतो तेव्हा ओडिंगाजींनी आपल्या कन्येच्या बाबतीत मला माहिती दिली. उनकी बेटी त्यांची कन्या रोजमेरीला ब्रेन ट्यूमर हो मेंदूचा ट्यूमर झाला और इस वजह से आणि यासाठी त्यांना उन्हें अपनी आपल्या मुलीवर शस्त्रक्रिया करावी लागली होती. लेकिन उसका एक मात्र त्याचा दुष्परिणाम असा झाला की रोजमेरीच्या डोळ्यातली दृष्टी जवळजवळ गेली करीब चली गई, आणि तिला दिसणंच बंद झालं. ही बंद हो गया। अब आप कल्पना कर आता आपण कल्पना करू शकाल उस बेटी की त्यांच्या कन्येचे काय हाल झाले असतील और एक पिता की आणि एक वडील म्हणून त्यांच्या मनस्थितीचा अंदाज आपण लावू शकतो. उनकी भावनाओं को त्यांच्या भावना समजू शकतो. उन्होंने त्यांनी जगभरातल्या रुग्णालयांमध्ये इलाज केले. कोई भी जगातला एकही असा मोठा देश शिल्लक राहिला नाही जहां उन्होंने जिथे त्यांनी कन्येच्या इलाजासाठी भरपूर प्रयत्न केले नसतील. न की हो, जगातले मोठमोठे देश त्यांनी पालथे घातले, पिंजून काढले, लेकिन पण यश मिळालं नाही. सफलता नहीं मिली एक प्रकारे और एक प्रकार से त्यांनी सगळ्या आशा सोडल्या आशाएं छोड़ दी। आणि संपूर्ण घरात पूरे घर में एक निराशेचं वातावरण पसरलं. इतने में यातच किसी ने उनको कोणीतरी त्यांना भारत भारतात आयुर्वेदाच्या उपचारांसाठी येण्याचं सुचवलं. अब वो बहुत आणि त्यांनी तर खूप काही केलं होतं, उपाय करून थकले होते, इनको लगा कि पण तरीही त्यांनी विचार केला, चला एक वेळ प्रयत्न करायला काय हरकत आहे. वे भारत आए। ते भारतात आले. केरला के केरळात एका एक आयुर्वेदिक आयुर्वेदिक रुग्णालयात त्यांनी आपल्या कन्येवर उपचार सुरू केले. करना शुरू किया। काफी समय त्यांची कन्या खूप दिवस भारतात राहिली. आयुर्वेद के इस इलाज आयुर्वेदाच्या उपचारांचा परिणाम असा झाला की रोज की रोजमेरीची दृष्टी बऱ्याच प्रमाणात परत आली. काफी हद तक वापस लौट आई। आपण कल्पना करू शकता की जणू काही तिला एक नवं आयुष्य मिळालं आणि प्रकाश रोजमेरीच्या जीवनात आला. लेकिन पूरे परंतु पूर्ण कुटुंबात एक नवा प्रकाश, एक नवं आयुष्य परत आलं. और ओडिंगा जी आणि ओडिंगाजी इतके भावनावश होऊन मला ही गोष्ट सांगत होते रहे थे क्योंकि की त्यांची अशी इच्छा आहे कि भारत के जो भारताच्या आयुर्वेदातील ज्ञान विज्ञान केनिया में ले केनियात त्यांना केनियात न्यायचं आहे. ज्या प्रकारच्या वनस्पती आयुर्वेदासाठी कामाला येतात करेंगे, तशा वनस्पतींची शेती करून इसका लाभ त्याचा लाभ अधिकाधिक लोकांना देण्याकरता पूरा प्रयास ते पूर्ण प्रयत्न करतील. मेरे लिए बहुत माझ्यासाठी तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे हमारी धरती की आमची भूमी, आमची माती, आमच्या वारशानं एखाद्याच्या जीवनातील इतकं मोठं संकट दूर झालं. सुन करके हे ऐकून आपल्यालाही आनंद झाला असेल. कौन भारत कुठला भारतवासी नसेल जिसको की ज्याला याचा अभिमान वाटणार नाही. हम सभी आपल्याला सर्वांना हे माहीतच आहे की ओडिंगाच नव्हे बल्कि तर जगातले लाखो लोक आयुर्वेदापासून असेच लाभ घेत आहेत. ब्रिटेन के ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स हे सुद्धा बहुत बड़े प्रसंग आयुर्वेदाचे मोठे चाहते आहेत. जब भी मेरी उनसे मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटतो वो आयुर्वेद तेव्हा ते आयुर्वेदाचा उल्लेख नक्कीच करतात. उन्हें भारतातल्या अनेक आयुर्वेदिक संस्थांची सुद्धा त्यांना माहिती आहे. साथियों मित्रहो, पिछले 7 वर्ष गेल्या 7 वर्षात देश में देशभरात आयुर्वेद आयुर्वेदाच्या प्रचारावर खूप लक्ष देण्यात आलं आहे. आयुष आयुष मंत्रालयाच्या स्थापनेमुळे
आपली पारंपरिक औषधं आणि रोग निदानाच्या पद्धती लोकप्रिय करण्याचा आपला संकल्प आपल्याला आणखी दृढ झाला आहे, करायचा आहे. गेल्या काही वर्षात आयुर्वेदाच्या क्षेत्रात अनेक नवीन स्टार्टअप उदयाला आले आहेत. याचा मला मनापासून खूपच आनंद वाटतो. या महिन्याच्या सुरुवातीला आयुष स्टार्टअप चॅलेंज सुरू झालं. या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप्सना ओळखणं आणि त्यांना पाठबळ देणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या युवा वर्गानं या उपक्रमात सहभागी व्हावं असा माझा आग्रह आहे, अशी मी त्यांना विनंती करतो. मित्रहो, लोकांनी एकदा का एकत्र येऊन काही करण्याचा निर्धार केला की ते विलक्षण गोष्टी अगदी सहजपणे करून जातात. समाजात असे अनेक मोठमोठे बदल घडून आले आहेत ज्यात लोकसहभाग आणि सामूहिक प्रयत्नांचा खूप मोठा वाटा आहे. मिशन जल थल या नावाची अशीच एक लोक चळवळ काश्मीरमधल्या श्रीनगरमध्ये सुरू आहे. हा श्रीनगरमधील सरोवर आणि तलाव स्वच्छ करून त्यांचं जुनं वैभव पुन्हा मिळवून देण्याचा एक अनोखा प्रयत्न आहे. मिशन जलथल उपक्रमानं कुशल सार आणि गिल सार वर लक्ष केंद्रित केलं आहे. यात लोकसहभागासोबतच तंत्रज्ञानाचीही मोठी मदत घेतली जाते. कुठे अतिक्रमण झालं आहे, कुठे बेकायदेशीर बांधकामं झाली आहेत, याची माहिती घेण्यासाठी या भागांचं रीतसर सर्वेक्षण करण्यात आलं आहे. यासोबतच प्लास्टिक कचऱ्यासह इतर कचराही स्वच्छ करण्याची मोहीम राबवण्यात आली. मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात जुन्या जलवाहिन्या आणि तलाव भरणारे 19 झरे पूर्ववत करण्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न करण्यात आले. या जीर्णोद्धार प्रकल्पाच्या महत्त्वाविषयी अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी स्थानिक लोकांना आणि युवा वर्गाला जनजागृती प्रसारक जलदूत बनवण्यात आले. आता येथील स्थानिक लोकही गिलसार तलावामध्ये स्थलांतरित पक्षी आणि माशांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि हे पाहून ते आनंदितही होत आहेत. असे विलक्षण प्रयत्न करणाऱ्या श्रीनगरच्या जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो. मित्रहो, 8 वर्षांपूर्वी देशानं हाती घेतलेल्या स्वच्छ भारत मोहिमेची व्याप्तीही काळाच्या ओघात वाढत गेली. नवनवीन शोधांचीही नवोन्मेषांची भर पडत गेली. तुम्ही भारतात कुठेही गेलात तरी प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेसाठी काही ना काही प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला दिसून येईल. आसाममधील कोक्राझारमध्ये सुरू असलेल्या अशाच एका प्रयत्नाबद्दल मला माहिती मिळाली. इथे मॉर्निंग वॉकर्सच्या एका गटानं या भागात स्वच्छ आणि हरित कोक्राझार मोहिमेअंतर्गत एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम हाती घेतला आहे. या सर्वांनी नवीन उड्डाणपूल परिसरातील 3 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची सफाई करून स्वच्छतेचा प्रेरक संदेश दिला. अशाच प्रकारे विशाखापट्टणममध्ये स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत पॉलिथिन ऐवजी कापडी पिशव्यांच्या वापराला प्रोत्साहन दिलं जात आहे, प्रचार केला जात आहे. इथले लोक पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी एकदा वापरून फेकून देण्याच्या प्लास्टिक उत्पादनांविरोधात मोहीम सुद्धा राबवत आहेत. त्याचबरोबर हे लोक घरातील कचऱ्याचं वर्गीकरण करण्यासाठी जनजागृती करत आहेत. मुंबईच्या सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही आपल्या स्वच्छता मोहिमेला सौंदर्यीकरणाची जोड दिली आहे. त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकाच्या भिंती सुंदर चित्र काढून खूप सजवल्या आहेत. राजस्थानमधील सवाई माधोपूर मधल्या एका प्रेरणादायी उदाहरणाची माहिती सुद्धा मला मिळाली आहे. तिथल्या युवा वर्गानं रणथंबोरमध्ये मिशन बीट प्लास्टिक नावाची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत रणथंबोरच्या जंगलातून प्लास्टिक आणि पॉलिथिन हद्दपार करण्यात आलं आहे. प्रत्येकानं प्रयत्न करण्याच्या या भावनेतूनच देशात लोकसहभाग मजबूत होतो आणि जेव्हा लोकसहभाग असतो तेव्हा मोठमोठी उद्दिष्ट नक्कीच पूर्ण होतात. माझ्या प्रिय देशवासियांनो, आजपासून अवघ्या काही दिवसांनी 8 मार्च रोजी जगभरात इंटरनॅशनल वुमेन्स डे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जाणार आहे. मन की बातच्या माध्यमातून आपण महिलांचं धाडस, कौशल्य आणि प्रतिभेशी संबंधित अनेक उदाहरणं आपल्या समोर आणत आहोत. आज स्किल इंडिया म्हणजे कौशल्यपूर्ण भारत असो, स्वयंसहायता गट असो किंवा लहान मोठे उद्योग असो, सर्वच क्षेत्रात महिलांनी आघाडी घेतली आहे.
आप किसी भी कुठलंही क्षेत्र पहा, महिलाएं स्त्रिया पुराने जुन्या रूढी अपसमज मोडीत काढत आहेत. आज हमारे आज आपल्या देशात संसदेपासून पंचायतींपर्यंत विविध क्षेत्रात महिला नवनवीन शिखरं गाठत आहेत. ऊंचाई प्राप्त कर रही है सैन्यातही आता मुली नव्या आणि मोठ्या भूमिकेत शिरून और बड़ी महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत निभा रही है, आणि देशाचं देश की रक्षण करत आहेत. रक्षा कर रही है. पिछले अत्याधुनिक लढाऊ विमानं, अगदी लया उडवणाऱ्या मुली आपण गेल्याच महिन्यात प्लेन्स को प्रजासत्ताक दिनी पाहिल्या आहेत. उड़ा रही है. देश ने सैनिक शाळांमधील मुलींच्या प्रवेशावरची बंदीही आपल्या देशानं हटवली असून और पूरे देश देशभरातल्या सैनिक शाळांमध्ये मुली आता प्रवेश घेत आहेत. ले रही है. इसी तरह याच प्रकारे अपने आपल्या स्टार्टअप जगताकडेही एक नजर टाका. सालों में देश गेल्या काही वर्षांमध्ये देशात हजारो नवीन स्टार्टअप सुरू झाले. के करीब यापैकी जवळजवळ निम्म्या स्टार्टअप्समध्ये महिलाएं संचालकाच्या भूमिकेत महिला आहेत. पिछले कुछ समय अलीकडच्या काळात महिलांसाठी प्रसूती रजा वाढवण्यासारखे निर्णय घेतले गेले. लिए गए हैं. मुलांना आणि मुलींना समान अधिकार देऊन लग्नाचं वय समान करण्याचा प्रयत्न देश करत आहे. इससे हर त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात महिलाओं की महिलांचा सहभाग वाढत आहे. आप एक और बड़ा बदलाव देशात आणखी एक मोठा बदल होत असल्याचं तुम्ही पाहत असालच. बदलाव है हा बदल म्हणजे हमारे आपल्या सामाजिक मोहिमांचं मोठं यश आहे. बेटी बचाओ बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमाचंच यश बघा. देश में आज देशातील लिंग गुणोत्तर म्हणजेच स्त्री पुरुष प्रमाण सुधारलं आहे. बेटियों की संख्या शाळेत जाणाऱ्या मुलींच्या प्रमाणातही सुधारणा झाली आहे. की जिम्मेदारी है अशा वेळी आपल्या मुलींनी मध्येच शाळा सोडू नये, न छोड़ दे. ही आपली सुद्धा जबाबदारी आहे. स्वच्छ त्याचबरोबर स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत उघड्यावर शौचास बसावं लागण्यापासून देशातल्या महिलांची सुटका झाली आहे. त्रिवार तलाक सारख्या सामाजिक कुप्रथा सुद्धा संपुष्टात येत आहेत. आया है त्रिवार तलाक विरोधात कायदा अस्तित्वात आल्यापासून देशात त्रिवार तलाकच्या प्रकरणांमध्ये 80% घट झाली आहे. सारे बदलाव इतक्या कमी वेळात हे सर्व बदल कसे घडत आहेत? ये परिवर्तन हा बदल होत आहे कारण आता आपल्या देशातील बदलांचं आणि प्रगतिशील प्रयत्नांचं नेतृत्व खुद्द महिला स्वतः करत आहेत. मेरे प्यारे देशवासी माझ्या प्रिय देशबांधवांनो, 28 फरवरी उद्या 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. ये दिन हा दिवस इफेक्ट रमण इफेक्टच्या शोधासाठी देखील साजरा केला जातो. में सीवी रमन जी वैज्ञानिक क्षेत्रातील आपला प्रवास समृद्ध करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे CV रमण यांच्यासह अशा सर्वच शास्त्रज्ञांना जर्नी को मी आदरांजली वाहतो. अपना महत्वपूर्ण योगदान दिया है. मित्रहो, साथियों, तंत्रज्ञानानं जीवन में आपलं आयुष्य अधिक सोपं आणि सहज करून टेक्नोलॉजी आपल्या आयुष्यात मोलाचं स्थान प्राप्त केलं आहे. सी टेक्नोलॉजी कोणतं तंत्रज्ञान चांगलं आहे, कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर अधिक चांगला आहे, हे आपल्याला अगदी चांगलं माहीत असतं. भली भांति परिचित होते ही मात्र हे सुद्धा खरं आहे की त्या तंत्रज्ञानाला कशाचा आधार आहे, उस टेक्नोलॉजी त्यामागचं शास्त्र काय आहे, हे आपल्या कुटुंबातल्या मुलांना समजलं पाहिजे. याकडे आपलं फारसं लक्ष जात नाही. का ही नहीं है. या विज्ञान दिनानिमित्त मेरा सभी मी सर्व कुटुंबांना विनंती करतो को अपने बच्चों की त्यांनी आपल्या मुलांमध्ये वैज्ञानिक वृत्ती विकसित करण्यासाठी लहान लहान प्रयत्नांपासून आवर्जून सुरुवात करावी. अब जैसे आता जसं एखाद्याला दृष्टीदोष असेल चश्मा लगाने तर चष्मा लावल्यावर चांगलं दिसू लागतं. तो बच्चों को मग अशा वेळी त्यामागे नेमकं काय शास्त्र आहे हे मुलांना सहज समजावून सांगता येईल. सिर्फ चश्मे देख फक्त चष्मा लावला, आनंद करें. आनंद झाला, अभी आराम इतकंच पुरेसं नाही. एक छोटे से कागज पर आता एका छोट्या कागदावर रेखाटन करून तुम्ही त्याला चष्म्यामागचं इंगित सांगू शकता. आता मुलं मोबाईल फोन कसा वापरतात, कॅल्क्युलेटर कसं काम करतो, रिमोट कंट्रोल कसे काम करतात, सेंसर सेन्सर्स म्हणजे काय, अशा विज्ञानाधारित गोष्टींचीही घरात चर्चा होते का? हो सकती है. होऊ शकते. बड़े कदाचित घरातील रोजच्या वापरातील या गोष्टी घर की रोजमर्रा आपण सहजपणे समजावून सांगू शकतो. की वो आपण जे काही करत आहोत त्यामागील शास्त्र काय आहे ते सांगू शकतो. त्याचप्रमाणे आपण मुलांना सोबत घेऊन आकाश पाहिलं आहे का? देखा है रात में रात्रीच्या वेळी ताऱ्यांबद्दल गप्पा झाल्या असतील, विभिन्न गप्पा होतात, कॉन्स्टेलेशन तेव्हा आकाशात वेगवेगळ्या प्रकारची नक्षत्र तारांगणं दिसतात, त्यांच्याबद्दल सांगा. असं करून तुम्ही मुलांमध्ये भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राबद्दल आवड, कल निर्माण होऊ शकता. आजकल तो बहुत आजकाल अनेक ॲप्स देखील आहेत ज्यावरून तुम्ही तारे आणि ग्रह शोधू शकता किंवा आकाशात दिसणारा तारा ओळखू शकता, जान सकते हैं. त्याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता. मैं अपने स्टार्टअप आपल्या स्टार्टअप्सनी त्यांची कौशल्य आणि वैज्ञानिक निपुणतेचा उपयोग राष्ट्र उभारणीशी संबंधित कामात करावा असं मी त्यांना सांगू इच्छितो. ही देशाप्रती
आपली सामूहिक वैज्ञानिक जबाबदारी सुद्धा आहे. जैसे आजकल मैं हल्ली मी पाहतो कि हमारे आभासी वास्तवाच्या आजच्या जगात आपले स्टार्टअप्स खूपच छान काम करत आहेत. क्लासेस के इस दौर में आभासी वर्गांच्या आजच्या या काळात मुलांना डोळ्यासमोर ठेवून अशीच एक आभासी प्रयोगशाळा सुद्धा बनवता येईल. अशा आभासी वास्तवाच्या माध्यमातून आपण मुलांना रसायनशास्त्र प्रयोगशाळेचा अनुभव घर बसल्या देऊ शकतो. मी आपल्या शिक्षक आणि पालकांना विनंती करतो की त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना आणि मुलांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन द्यावं आणि त्यांच्यासोबत मिळून प्रश्नांची योग्य उत्तरं शोधावीत. आज मैं आज मला कोरोना विरुद्धच्या लढाईत भारतीय शास्त्रज्ञांच्या भूमिकेचंही कौतुक करायचं आहे. उनके त्यांच्या कठोर परिश्रमांमुळेच भारतीय बनावटीची लस तयार करणं शक्य झालं, जी अवघ्या जगाच्या कामी आली. मदद मिली है. विज्ञानानं मानवाला दिलेली ही देणगीच तर आहे. हार है. मेरे प्यारे देश, माझ्या प्रिय देशवासियांनो, इस बार भी हम यावेळीही आपण अनेक विषयांवर चर्चा केली. आने वाले मार्च येत्या मार्च महिन्यात अनेक सण येत आहेत. पर्व त्योहार आ रहे. महाशिवरात्र आहे शिवरात्रि है. आणि आता काही दिवसांनी आपण सर्वजण आप सब होळीच्या तयारीला लागाल. जाएंगे. होली हमें होळी हा सण आपल्याला एकत्र आणणारा सण आहे. इसमें या सणात आपले परके, देश परदेश, राग लोभ, लहान मोठे असे सर्व भेदभाव विसरून लोक एकत्र येतात. त्यामुळेच होळीच्या रंगापेक्षा होळीच्या प्रेमाचा आणि सौहार्दाचा रंग अधिक गहिरा असतो असं म्हटलं जातं. होळीमध्ये साथ साथ पंचपक्वानांसोबतच नात्यांचाही अनोखा गोडवा असतो. ही नाती आपल्याला आणखी दृढ करायची आहेत और रिश्ते आणि केवळ आपल्या कुटुंबातील लोकांशीच नाहीत, तर आपल्या कुटुंबाच्याही पलीकडे अशा व्यापक परिवाराचा भाग असणाऱ्या सर्वांबरोबरची नाती आपल्याला दृढ करायची आहेत. महत्वपूर्ण तरीके हे करण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. हा मार्ग आहे व्होकल फॉर लोकलच्या माध्यमातून आपले सण साजरे करण्याचा. आपण सण उत्सवांच्या काळात स्थानिक उत्पादनं खरेदी करा. त्यामुळे आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या जीवनातही रंग भरता येतील, त्यांच्या जीवनात रंगत येईल, आनंद वाढेल. हमारा देश ज्या उमेदीनं आपला देश कोरोना विरुद्धची लढाई लढत आहे आणि पुढे जात आहे, आगे बढ़ रहा है. त्यामुळे सण साजरे करण्याचा उत्साह सुद्धा अनेक पटीने वाढला आहे. इसी जोश याच उमेदीसह आपल्याला आपले सण साजरे करायचे आहेत आणि त्याचबरोबर पुरेशी काळजी सुद्धा घ्यायची आहे. में आप सभी मी आपणा सर्वांना आने वाले पर्व येणाऱ्या सणांच्या ढेर सारी शुभकामनाएं खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मी नेहमीच तुमच्या किश्यांची, पत्रांची, संदेशांची देशों का आतुरतेनं वाट पाहत असतो. खूप खूप धन्यवाद.